हॅलो युट्यूब, स्वागत आहे तुमचं आपल्या GM ब्लॉग्स वर, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे न्यूक्लिअर प्रोजेक्ट मॅनेजरची लाईफ कशी असते आणि काय त्याला शिकायला मिळते किंवा त्याचे डेली टास्क काय असतात, त्यासोबत कंटेंट क्रिएटर हु इज लिव्हिंग इन कॅनडा. तर ह्या गोष्टी तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहेत. जर तुम्ही आपल्या ब्लॉग वर नवीन असाल किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डेफिनेटली जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा, कारण का काही ना काही इन्फॉर्मेशन आणि माहिती द्यायचा मी आपल्या व्हिडिओज मधून तर तुम्हाला सांगत राहीनच की काय आपण शिकतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल. आणि जर तुम्ही या स्पेसिफिक फील्ड मध्ये इंटरेस्टेड असाल, जरी नसाल तरी सुद्धा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन डेफिनेटली कुठं ना कुठं कामाला येणारच आहे. आपल्या ब्लॉग वर कनेक्टेड राहा. क्यूट गोष्ट म्हणजे कोणीतरी माझ्या इथं लावून गेले किल्ली अडकवायसाठी. क्यूट आहे ना. 8 hours later. दिवस संपलेला आहे, पंचवट करून बाहेर निघालोय. तर आजचा 1 मिनिट प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला स्कोप बद्दल डिस्कस करूया आपण. कारण एका प्रोजेक्टमध्ये काय झालं, रेग्युलर स्कोप दिलेला पण इंजिनिअरिंगचे काही चेंजेस झाले डिझाईनमध्ये, त्यामुळं त्यामध्ये प्रोजेक्टमध्ये चेंज झाला. तर जेव्हा स्कोपमध्ये चेंज होते तेव्हा मोस्टली तुमची कॉस्ट आणि शेड्यूल इम्पॅक्ट होते. तर स्कोप जेव्हा तुम्हाला वेंडरला कन्वे करायचा असतोय तर तो कशा प्रकारे कन्वे करायचा हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जस्ट ईमेलवर ते करू शकत नाही. दॅट इज नॉट फॉर्मल स्कोप चेंज. तर त्यामध्ये तुम्हाला चेंज डायरेक्टिव्ह पाठवायला लागते, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली असते की का चेंज झाला आहे, काय चेंज आहे आणि त्याने काय काय इम्पॅक्ट होणार आहे. हे जेव्हा आपण वेंडरला सेंड करायचं, वेंडरला सेंड केल्यानंतर तो ते व्हेरीफाय करतोय काय काय आहे आणि मग तो आपल्याला कोट देतोय. 1 मिनिट. किती खर्च येणार आहे त्याला. त्यानंतर मग स्केड्यूल आणि कॉस्ट हे दोघांची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर मग आपण डिसाईड करायचं निगोशिएट करायचं का नाही किंवा किती बजेट आपल्याला अजून एक्स्ट्रा लागणार आहे. तर ही झाली तुमच्यासाठीची इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल. तर असंच आपल्याला फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा, कारण का काही ना काही महत्वाची इन्फॉर्मेशन मी देत असतो. आता जाऊया घरी. तर आपण आलेलो आहे आज बीच साईडला. आपल्या घराजवळच बीच आहे. तर ऑफिसमधनं आज आल्यानंतर जरा कंटाळा आलेला, दमलेलो, त्यामुळे मी म्हटलं की आज आपल्याला जिमला जायला नको, जरासं घरात रिलॅक्स करूया. तर म्हणून इथंच थांबलो मी घरात. तर संध्याकाळी जरासं बाहेर पडूया म्हटलं. बीच आहे मस्तपैकी, इकडे गाडी लावली आहे, जास्त काही गर्दी नाही आहे, पण समोरच्या साईडला बरंच बीच आहे, त्यामुळे मी इथं आलो आहे. आणि बघूया कसं कसं काय काय करायचं. आज हे पोरगं माझ्याकडे चालत यायला लागले, मला माहीत नाही काय यायला लागले, तर माझ्यामध्ये 100% आपल्या गाडीबद्दल विचारायला यायला लागले. तर तो आपल्यासाठी झालेला भाऊ आपल्यासोबत गप्पा मारून मारून चाललाय आता परत. म्हणजे कधी कधी या गोऱ्या लोकांसोबत सुद्धा गप्पा मारायला काही हरकत नाही. आपल्यासारखीच पोरं आहेत ती. बाकीतलं बॅक साईडला तर जवळजवळ 4 गाड्या आणि 4-5 पोरी आणि 2-4 पोरं अशी बसलीत गप्पा मारत. तर दॅट्स इट. These all are my Instagram followers. Yeah. All handwritten, man. Thank you. तर हा नवीन विषय घेतलाय आपण, तो आज आपण लावणार आहे आपल्या बाईकवर. तर इथं ऑलरेडी मी नॉब बसवून घेतलेला होता, तर तिथं ते लावायचं आहे.